गेले 5 वर्षी ते नगरसेवक नव्हते, पण आमच्या गावाला माहिती आहे ते आमच्यासाठी नगरसेवक होते आणि आत्ता पण ते आहेत. अच्छा. नसताना ते पण होते आणि होईल तरी ते होतील आणि नाही झाले तरी तेच आता आमचे आहेत. आमच्या 5 वर्ष राहून केलेलं आणि नव्हते तरी केलेलं आहे त्यांनी. कधी पण त्याला अर्ध्या रात्री आवाज दिला की ते उभे आहेत. मृत्यूवाचा सोला असू दे किंवा गावामध्ये कुठला लग्नाचा प्रसंग असू दे, ते असतात आमच्यामध्ये. दुःखामध्ये सामील असतात, तसे दुःखामध्ये पण ते जास्त सामील असतात. सर्वप्रथम दादा, आपण कुठे आहात आमच्या दर्शकांसाठी ते सांगून द्या. साहेब, तुम्ही आता आमच्या गोरा गावामध्ये आहेत आणि तुम्ही ॲट प्रेझेंट आता गोराई खाडीला जे बोरली साईडला आहे तुम्ही तिथे प्रेझेंट आहेत. इकडचे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय प्रॉब्लेम्स होते, आता काय काम झालेत, याच्याबद्दल आम्हाला काही सांगा ना. साहेब बघा, आता तुम्हाला खरं सांगायला गेलं ना तर गावामध्ये प्रॉब्लेम चिक्कार आहेत. जसं का पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे. आपले लोकल रिक्षावाले इथून भाईंदरला जातात गॅस भरायला, आत्ता पण ते सिच्युएशन चालू आहे. त्याच्यामध्ये हॉस्पिटल, शाळा हे थोडे कमी आहे तिथे, तेवढी सिच्युएशन क्लिअर नाही. पण आमचे जे नगरसेवक जुने होते शिवा शेट्टी साहेब, त्यांनी आम्हाला एवढी हेल्प केली आहे या बाबतीत. जसं की एक्झाम्पल, आता या प्रोसिजरमध्ये या पट्ट्यामध्ये हॉस्पिटल नसताना काही अपघात झालं का अर्धे रात्री ॲम्ब्युलन्स पाहिजे तर ते पाठवतात. त्यांनी ॲम्ब्युलन्सची सोय करून ठेवली आहे. ते स्वतः इथे येतात, आम्हाला हेल्प करतात. त्याच्यामध्ये आमचे रिक्षा चालकमध्ये कोणी आजारी असलं का, जसं का आमचा एक फ्रेंड आहे माझा समजा, त्याचं नाव जेरम आहे, तो गावामध्ये राहतो. तो एवढा आजारी होता का त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायची, त्याला ॲडमिट करायचं, त्याचं पूर्ण प्रोसिजर क्लिअर केलं, त्याचं ट्रीटमेंट क्लिअर करून त्याला परत घरी आणेपर्यंत ते त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. त्याच्यामध्ये आमचे जेवढे रिक्षावाले आहेत त्यांना जसं त्याचं पार्किंगचा प्रॉब्लेम झालं का, त्यांना कुठलं हेल्प पाहिजे तर प्रत्येक याला ते उभे असतात. तर याच्यामध्ये आणि बरीच असे सिच्युएशन्स आहेत. ही ट्रायज टू कम अँड हेल्प अस. जसं का स्ट्रीटचं काम झालं, रस्त्याचा प्रॉब्लेम आहेत, रस्त्यामध्ये खोदलेले आहेत, डिवायडर पाहिजे आपल्याला, एनी टाईम ही इज रेडी फॉर अस. इकडच्या रस्त्यांचे काय पूर्वी कसे होते आणि आता कसे झाले? रस्त्याबाबत तुम्हाला सांगितलं ना तर रस्ते तुम्हाला गावातले रस्ते माहिती आहेत, त्याची इथे कोणी बघायला लवकर येत नाही. गव्हर्नमेंट आपल्याला सर्व साथ देते पण टायमावर काय होत नाही. पण आमचे जे मित्र आहेत शिवासाहेब, त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा खड्डे असलं का, जसं आता 6 डिसेंबरला पगोडाला मोठी पब्लिक होती इथे आमच्या पगोडाला असतात, तिथे एवढे रस्ते खराब होते का रिक्षा जर गेली ना तर अर्ध्या तासामध्ये परत येईल. पण त्या रस्त्यांना त्याने सुधारणा करून दिली आम्हाला त्या सिच्युएशनसाठी. त्याच्यामध्ये घरोघर आता इथे बस्ती वाढत चालले. वस्ती वाढल्यामुळे पब्लिक मोटरसायकल चालवते, रस्ता रिकामे असल्यामुळे गाड्या फास्ट चालतात. तर आम्हाला जागोजागं स्पीड ब्रेकर पाहिजे होते, ते त्यांनी करून दिले, असे हेल्प करून दिली आम्हाला. सत्तेत नसूनही हे सगळं करतात ते. ऑफकोर्स सत्तेत नसूनही ते प्रत्येक टायमाला अर्धी रात्री ते आमच्याकडे येतात एका कॉलवर. दॅट इज द बेनिफिट फ्रॉम हिम. असं आहे. तर तुम्ही आत्ताच बोललेत की जेव्हा इकडे काही प्रॉब्लेम्स झालेत, आजारी पडलं कोणी, तर ते ॲम्ब्युलन्स पाठवतात. पण हा गोराईच्या पलीकडे आहे, आपण ते क्रॉस करावं लागतं. तर इकडे ॲम्ब्युलन्स कसं काय येते? सर, आता आमच्या गावातनं ना सोसायटी आहे, सोसायटीनी एवढं मॅनेज करून ठेवलं आहे का आमची छोटे मोठे बोट चालतात. एक छोटी मोठी बोट, एक मोठी बोट आहे ज्याच्यामध्ये एमर्जन्सीमध्ये आपले रिक्षावाले ते पण जायचे घेऊन. पण आता प्रत्येक वेळी रिक्षावाले त्यांना माहिती कुठे पडणार कुठे घेऊन जायचं. तर ॲम्ब्युलन्सची सोय शिवा शेट्टी भाईने केली आहे. ती ॲम्ब्युलन्स बोटीमध्ये येते, आपल्या यांना घेऊन जाते पेशंटला आणि फक्त ॲम्ब्युलन्स सध्या चालते. त्याच्यामध्ये कोणीही मृत्यू झाला काय प्रॉब्लेम झाला तर हॉस्पिटलमध्ये न्यायचा, त्याचा पोस्टमॉर्टम करायचं, ते प्रॉब्लेम असतं. तर त्यासाठी पण ते हेल्प करतात, ते पर्सनली येतात. असं आहे. आता निवडणुका आलेत आणि तुम्ही इतकं सगळं आम्हाला सांगितलं, तरी पण एक प्रश्न पडतो की आता BMCच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं, कोणी इकडून जिंकून येईल? सगळं आता तुम्हाला खरं सांगायला गेलं ना साहेब, पक्ष चांगलेच आहेत, बरेच आहेत. पक्षाबद्दल आपल्याला काही नाही. आणि जर आजच्या सिच्युएशनमध्ये शिवा शेट्टी साहेब कुठल्याही पक्षामध्ये उभे राहिले ना, आम्ही त्यांना साथ देऊ. दॅट इज टू बी क्लिअर. कारण आमचे जे सिच्युएशन्स आहेत, आम्हाला जे पार पाडायचे असतात ना, तेच येतात आम्हाला हेल्प करायला. टू बी क्लिअर. नगरसेवक चिक्कार येऊन गेले टाईमचे ते नगरसेवक होते, कोणी मॅडम होत्या, त्यांचं नाव पण आम्हाला आठवत नाही. आम्हाला तर शिवा शेट्टीच असं वाटतात ते होते नगरसेवक आमच्यासाठी. तेव्हा पण ते हेल्प करत होते. ऑफकोर्स 101%. ते प्रत्येक वेळी यायचे. मी तुम्हाला काय बोलतो, अर्धी रात्री तो माणूस येतो.
त्यांना जसे आमचे मित्र आहेत ना, ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते असतात ना, हे डेफिनेटली ते येतात. मृत्यूवाचा सोला असू दे किंवा असं गावामध्ये काही सोला असू दे ते उपस्थित असतातच. काय बोलत होता तुम्ही? मृत्यूवाचा सोला असू दे किंवा गावामध्ये कुठला लग्नाचा प्रसंग असू दे ते असतातच असतात आमच्यामध्ये, अच्छा. दरवेळेस जसे असतात. सुखामध्ये सामील असतात तसे दुःखामध्ये पण ते जास्त सामील असतात इथे आमच्यामध्ये. सर मला एक विचारायचं असं होतं की लोकांचं असं एक मत असतं की राजकारणी लोक पुष्कळ बिझी असतात, लोकांचे फोन घेऊ शकत नाहीत. तुम्ही असं म्हणतायत की काही झालं की शिवशेट्टी इकडे येतात, ते लोकांची हेल्प करतात, त्यांना कॉन्टॅक्ट कसं करतात तुम्ही? तर खरं बघायला गेलं ना, जसं का तुम्ही बोला ना, राजकारणी लोक बिझी असतात, लवकर कोणाची फोनं उचलत नाही. पण आमच्या माध्यमातून तुम्हाला सांगू ना, मी आमच्या इथला एक लोकल माणूस पण शिवा शेट्टीला अनवॉन्टेड नंबरनी पण कॉल करेल ना, ते फोन उचलतात. आता असं कधी झालं नाही का नंबर ओळखीचा नाही आहे, बिझी आहेत ते फोन नाही उचललं, बिझी आहे माणूस, ते रिटर्न कॉल समोरून करतील. असं आहे, ही त्यांची जी आहे. आता आणखीन एक असं परसेप्शन असतं की खुर्ची मिळाली की नंतर मग पाच वर्ष बघायला येत नाही. नाही सर, मी तुम्हाला आता काय बोललो तरी त्यांनी केलं सर. नव्हते तरी केलंय आमच्या काय? 5 वर्ष राहून केलेलं आणि नव्हते तरी केलेलं आहे त्यांनी. कधी पण त्याला अर्ध्या रात्री आवाज दिला की ते उभे आहेत, असं काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांचा. सर तुम्हाला मी काय बोललो आता थोड्या वेळपूर्वी, गेले 5 वर्षी ते नगरसेवक नव्हते, पण आमच्या गावाला माहिती आहे ते आमच्यासाठी नगरसेवक होते आणि आत्ता पण ते आहेत. अच्छा. नसताना ते पण होते आणि होईल तरी ते होतील आणि नाही झाले तरी तेच आत आमचे आहेत. आमच्यासाठी असं आहे. हे क्लिअर आहे.